बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट. जर तुम्ही देखील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी वार्षिक स्कॉलरशिप दिली जाते कामगारांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या मुलांना, जी त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी ती आता मिळणार नाही. पण ही सगळेच कामगार नसणार आहे. यामध्ये खूप सारे असे कामगार आहेत ज्यांना 100% ही स्कॉलरशिप मिळणार आहे. पण यामध्ये खूप सारे असे कामगार आहेत ज्यांना ही स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुम्ही जर क्लेम भरला असेल तर तुम्हाला त्याचा लाभ जो असणार आहे तो लाभ मिळणार का नाही, आणि जर भरायचं असेल तर तुम्हाला अगोदरच सावध व्हायला की तुम्हाला तुमचा लाभ दिला जाणार आहे की नाही. उगाच तुमचा टाइमही जाईल आणि पैसे देखील जातील. त्यामुळे आज हा 5 ते 10 मिनिटांचा टाइम काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये तुमचाच खूप सारा फायदा आहे की जेणेकरून समजा जर तुम्हाला भविष्यामध्ये स्कॉलरशिप मिळणारच असेल तर तुमचं यामध्ये खूप सारं काम होऊन जाणार आहे, आणि जर मिळणार नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. पण ज्या लोकांना खरंच ह्या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप पाहिजे आहे त्यांनी व्हिडिओला पळवू नका, शेवटपर्यंत पहा आणि मी जे जे मुद्दे सांगतोय ते व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐका, की जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता किंवा भरला असेल तर त्यामध्ये तुम्ही अपडेट्स किंवा न्यूएलेशन करून त्याला तुम्ही अर्ज मंजूर कराल. अन्यथा तुमचा जो अर्ज असणार आहे तो अस्वीकार करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवण्यात येईल. तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला ते संपूर्ण अपडेट्स समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या या झकास नावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या, आणि अजूनही आपल्या जे मराठी मोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनेचा लाभ कसा घ्यायचा तो सांगितला जातो, आणि त्यामध्येच बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची एक ना एक रोज नवनवीन येणारे अपडेट्स आपल्या चॅनलवरती कमी वेळामध्ये आणि कमी छोट्याच व्हिडिओमध्ये समजावून सांगितली जाते. त्यामुळे जर तुम्ही बांधकाम कामगारचं काळ काढला असेल आणि भविष्यात आणि आता वर्तमान काळामध्ये देखील सारखा या योजनेचा लाभ घेत असाल तर हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण या चॅनलवरती एक ना एक अपडेट्स दिली जाते. तुमची स्कॉलरशिपची अपडेट असो, त्यानंतर तुमची कोणती एखादी क्लेमची अपडेट असो, किंवा तुम्ही काही क्लेम भरला आहे, तुमच्या बांधकाम कामगारांसाठी काही बोनस आला आहे, नवीन स्कीम आली, त्या सर्व स्कीम योजना या सर्वांची अपडेट्स आपल्या चॅनलवरती लगेच दिली जाते. आज आला की लगेच एक एक अर्धा तासाच्या आतमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळून जात असतो. आणि त्याच प्रकारची एक अपडेट आज आपल्या हाती लागलेली आहे आणि मी तुम्हाला ती समजून सांगणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण ती अपडेट्स आता जाणून घेऊया. यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही ते सगळ्यात अगोदर समजून घ्या. या कामगारांना त्यांचा अर्ज मंजूर होणार नाही, त्या प्रकारे वार्षिक शिष्यवृत्ती देखील मिळणार नाही. म्हणजेच जो कामगार क्लेम भरणार आहे त्या कामगाराचा क्लेम जो असणार आहे तो मंजूर केला जाणार नाही, अस्वीकार केला जाणार आहे. आणि हे तुम्ही मी जे सांगतोय हा जो क्लेम आहे तो फक्त शिष्यवृत्तीचाच नसणार आहे. त्याने जर समजा रिन्युअलचा क्लेम भरला असेल तरी देखील तो अमंजूर करण्यात येईल. त्यानंतर पहिल्या मुलीच्या लग्नाचा जो खर्च असतो त्याचा क्लेम भरलेला असेल 51,000 रुपयांचा, तरी देखील तो अमंजूर करण्यात येईल. अथवा त्याने काही फायनान्शियल स्कीम म्हणा किंवा आरोग्यविषयक काही क्लेम भरलेला असेल तो देखील अमंजूर करण्यात येणार आहे. त्यांनी काय चुका केल्या असतील की जेणेकरून तो जो जो अर्ज भरतोय ते संपूर्ण अर्ज अमंजूर होत आहेत. आणि तुमचे व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये खूप अशी लोक देखील असतील की त्यांनी आत्तापर्यंत खूप वेळा अर्ज केलेत पण ते अमंजूर किंवा अस्वीकार करण्यात आलेले आहेत. त्यामागचं संपूर्ण कारण मी आता तुम्हाला एक छोट्याशा शब्दांमध्ये समजून सांगतो. मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला काही असे कॉमन मुद्दे सांगणार आहे जे की सगळेच लोक चुका करतात आणि त्यामुळे त्यांचा अर्ज अमंजूर होतो. त्यानंतर 2 असे मुद्दे सांगणार आहे की 100% लोक त्यामध्ये चुकीच करतात आणि त्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो अमंजूर होतो. आता आपण सर्वात अगोदर ते कॉमन मुद्दे काय आहेत ते जाणून घेऊया. पहिला मुद्दा असतो तो म्हणजे रिन्युअल संबंधीचा. आता खूप साऱ्या लोकांना प्रश्न असतो की आम्ही फॉर्म भरताना गेल्यावर रिन्युअल संपलेलं होतं, फॉर्म भरल्यानंतर रिन्युअल संपलं, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिन्युअल संपलं किंवा व्हेरिफिकेशनच्या अगोदर रिन्युअल संपलं, तर काय करायचं? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये काय असतो, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला जाताल, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरण्यास जाताल त्यावेळेस तुमचं रिन्युअल जे आहे ते चालू पाहिजे. फॉर्म भरल्यानंतर जर तुमचं जे रिन्युअल आहे ते संपलं तर काहीच अडचण नाही. फॉर्म भरल्यानंतर संपलं तरी काहीही अडचण नाही. फक्त तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेसच तुमचं रिन्युअल चालू पाहिजे. आता वेळ येतो तुमचा व्हेरिफिकेशनचा. व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचं रिन्युअल चालू पाहिजे की नाही? चालू असेल तरीही काही हरकत नाही. आणि जर तुमचं रिन्युअल संपलेलं असेल तरी देखील काहीही अडचण नाही. संपलेलं असेल तरी देखील तुम्ही ज्या दिवशीची तारीख निवडलेली आहे त्या दिवशी तारखेला जाऊन तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. आता वेळ येतो की तुमचा फॉर्म मंजूर होत नाहीये, अमंजूर बी होत नाहीये आणि तो सारखा पेंडिंगमध्येच दाखवत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आमचं आता रिन्युअल संपलंय किंवा नाही संपलं तरी देखील पेंडिंगमध्ये दाखवतंय. तर यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे तुम्हाला वेळ पाहावा लागणार आहे. तुम्हाला तो फॉर्म जो असणार आहे त्याचा पेंडिंगमधून जाण्याचं
एकतर तो फॉर्म ॲक्सेप्ट होईल किंवा इनॲक्सेप्ट होईल, म्हणजेच मंजूर होईल किंवा अस्वीकार होईल. यापैकी काहीतरी होईल. तो फॉर्म जास्त दिवस पेंडिंगमध्ये राहणार नाही. घेतले तरी त्यांनी जास्तीत जास्त 6 महिने घेऊ शकतो. 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, जर तुमचा फॉर्म सारखा पेंडिंगमध्ये दाखवतोय तर. पण मी काही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी काही असे मुद्दे सांगणार आहे. जर तुम्ही ते पाळून फॉर्म भरला तर नक्कीच तुमचा 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये व्हेरिफिकेशन होऊन तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार आणि तुम्हाला तुमची रक्कम जी आहे ती बँक खात्यामध्ये येणार. अशा प्रकारचे मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे आणि मी खूप साऱ्या लोकांचा फॉर्म देखील भरलेला आहे, की जेणेकरून त्यांना या 1 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पैसे मिळालेले आहेत. ते कोणासाठी? आता यामध्ये जिल्हा देखील मॅटर करतो, म्हणजे तुमच्या जिल्ह्यावर देखील अवलंबून आहे. आता जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये असाल ना, तर यासाठी तुम्हाला किती दिवस लागणार आहेत या सर्व प्रोसेससाठी? हार्डली 1 ते 2 महिने लागणार आहे तुमचा फॉर्म मंजूर होऊन, व्हेरिफिकेशन होऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी. पण तुम्ही दुसऱ्या काही जिल्ह्यांमध्ये असाल, उदाहरणार्थ आपण काय करूयात, सर्वात अगोदर अहिल्यानगर घेऊया. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असाल तरी देखील खूप वेळ लागणार आहे. या ठिकाणची जे आपलं कल्याण मंडळ आहे त्यांच्याकडे खूप कामाचा लोड असतो. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे काम आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे खूप लोड असतो आणि तुमचा जो अर्ज आहे तो 5 ते 6 महिन्यांचा कालावधी घेतो आणि त्यामुळेच तुम्हाला वेळ पाहावा लागतो किंवा वाट पाहावी लागते आणि तुम्ही म्हणता आमचा फॉर्म अमंजूर होत नाहीये आणि मंजूरही होत नाहीये, सारखाच पेंडिंगमध्ये दाखवतोय. आमच्याकडून काही प्रॉब्लेम झालाय का किंवा आमचं काही फॉर्म भरताना चुकलंय का, की जेणेकरून आम्हाला जो अर्ज आहे किंवा आम्ही अर्ज भरलाय त्याचा आम्हाला मंजुरी मिळणार नाही आणि लाभ मिळणार नाही. त्यानंतर आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसा, तुम्हाला काय करायचं आहे, ही योजना जी आहे किंवा आपण जी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे, स्कॉलरशिप मिळणार आहे, ही काही एका समजा कामगाराचा मुलगा आहे, त्या मुलाला अशी कुठं रजिस्ट्रेशन म्हणून दिली जात नाही. ही जी स्कॉलरशिप आहे, ही जी शिष्यवृत्ती आहे, एका कामगाराच्या, म्हणजेच मला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे, कामगाराच्या मुलाला मदत म्हणून दिली जाते. ही या स्कॉलरशिपचा बाहेर दुसऱ्याही कुठल्याही स्कॉलरशिप सोबत कोणताही संबंध नाही. मला तुम्हाला डायरेक्ट मोकळ्या शब्दातच सांगायचं आहे, या स्कॉलरशिपचा दुसऱ्या कोणत्याही स्कॉलरशिप सोबत संबंध नाही. खूप साऱ्या लोकांना प्रश्न असतो, आम्ही समजा ईबीसीचा लाभ घेतोय. आता विद्यार्थ्यांना माहिती असेल ईबीसी काय स्कॉलरशिप आहे, त्यानंतर डॉक्टर पंजाबराव आहे, अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. आम्ही बाकीच्या शैक्षणिक स्कॉलरशिप घेतो ज्या की आम्हाला महाराष्ट्र सरकार देते. तर आम्हाला ही कामगार स्कॉलरशिप मिळेल का? 100% मिळणार. या कामगार स्कॉलरशिपचा बाकीच्या कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिप सोबत कुठल्याही प्रकारचं रिलेशन संबंध नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं कोणत्याही भ्रमात राहायचं नाही, की आम्ही बाकीचे फॉर्म भरलेत त्यामुळे हा भरायचा नाही आणि आम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेचा कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिप सोबत कुठलाही संबंध नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचा लाभ घेत राहा. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत असाल किंवा या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरत असाल तर 100% तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पण तो केव्हा? आता जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आता तुम्ही जाणून घ्या, यासाठी स्टार करतो मी 3. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे योग्य कागदपत्र. योग्य कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचे असतात. जर तुमचे कागदपत्र योग्य नसतील तर जे मोठे अधिकारी आहेत, जे उच्च अधिकारी आहेत, ते 100% तुमचा फॉर्म जो आहे अस्वीकार करणार आहेत. कारण फुकट एवढे पैसे वाटायला त्यांना देखील घरातून पैसे द्यावं लागत नाहीत. त्यांना हे एक बजेट ठरवलेलं असतं, ज्यामध्ये फक्त बांधकामगार जे खरे आहेत, जे खरोखर काम करतात किंवा ज्यांचे खरे कागदपत्रे आहेत, खरे कामगार आहात का नाही त्याचं घेणं नाही, तुम्ही खरंच काम करताय की नाही, पण तुमचे खरे कागदपत्र आहेत की नाही यावरती सगळं डिपेंड आहे. आणि तुमचे कागदपत्र खरे असतील, सगळे ओरिजिनल असतील, ज्या ज्या गोष्टी त्यांनी मागितल्या तुम्ही त्या ओरिजिनली सगळ्या अपलोड केल्यात, तर नक्कीच तुम्हाला तुमचा लाभ जो असतो तो दिला जातो. आता मला मागच्या काही व्हिडिओमध्ये लोकांनी काय कमेंट केले होते मी तुम्हाला ते समजून सांगतो. ते सगळ्यांच्या कमेंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, आता 1-2 कमेंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ज्या की खूप साऱ्या जणांना प्रश्न पडतोय. त्यांनी काय केलं होतं, आधार कार्ड झालं, आधार कार्ड नंतर बँक पासबुक झालं, त्यांनी काय केलं होतं, विद्यार्थ्याचा फॉर्म भरला नाही तर विद्यार्थ्याचे अपलोड केले होते. हे असं चालत नाही. यामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊन जातो. तुम्हाला या ठिकाणी मी अगोदरच सांगितलेलं आहे, की या योजनेचा कुठल्याही प्रकारचा स्कॉलरशिप सोबत म्हणजे संबंधच नाहीये. ही फक्त कामगार जो असणार आहे, कामगाराचा एक हातभार म्हणून त्याला खर्च वाढू नये किंवा त्याचे विद्यार्थी, त्याचा पाल्य, त्याचा मुलगा-मुलगी एक चांगल्या शिखरावरती जाऊन अभ्यासरीत्या त्यांना शाळेचा खर्च भागावा यासाठी दिली जाणारी मदत आहे. त्यामुळे ही कामगाराच्याच खात्यावरती येत असते. म्हणजेच कामगार जो असणार आहे त्याला त्याचंच बँक पासबुक द्यावं लागणार आहे आणि त्यावरतीच त्याला त्याचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. विद्यार्थ्याने कुठल्याही प्रकारचं त्याचं जे बँक पासबुक असणार आहे ते अपलोड करायचं नाही. फक्त आणि फक्त त्याचं आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्ड सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स जो तो लागणार नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं,
या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. पण ते केव्हा? ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करता आणि त्यावेळेस मला तुमची कमेंट पुढे येते आणि त्या कमेंटचं उत्तर मला देता येतं. अन्यथा ती कमेंट हाईड होऊन जाते आणि तुम्हाला तुमचे प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर त्याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी वेळोवेळी मोटिवेशन भेटत राहते. तर भेटूया एक पुढच्या अजून महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.